श्री स्वामी समर्थ मंडळी. तर म्हटलं आज काहीतरी गोड करावं. त्यासाठी काय केलं, मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे. मी आत्ता दाखवली ते प्रमाण ठेवलेलं आहे वाटीचं. तर तेवढी वाटी भरून रवा घेतला आहे आणि तो रवा छान असा तांबूस रंगावर अगोदर भाजून घेतला आहे गॅसवर. अगदी तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही, तसंच रवा मी इथं भाजून घेतला आहे एकदम छान असा सुगंध येईपर्यंत. आता या भाजलेल्या रव्यामध्ये मी काय केलं, अगोदर एकच वाटी दूध घातले आणि तो छान असा मिक्स करून घेतला आहे. या रव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 वाट्या दूध घालायचं आहे. मी अगोदर एकच वाटी दूध घालून तो मिक्स करून घेतला आहे. आता ह्याच्यानंतर हे छान मिक्स झाल्याच्यानंतर ह्यामध्ये आता दुसरी वाटी पण मी काय करणार आहे, 1 वाटी दूध घालून घेणार आहे. ज्या वाटीने रवा घेतला होता ना 1 वाटी, त्याच वाटीने 2 वाट्या इथं दूध घातलेले आहे मी त्या रव्यामध्ये. आणि काय होतं, तो रवा आहे की नाही एक तर गरम आहे आणि भाजलेला असल्यामुळं ते सर्व दूध काय होतं आहे, शोषून घेतो आहे. आता इथं 2 वाट्या बरोबर हे प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे. 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या दूध. आता इथे मी 2 वाट्या दूध त्याच्यामध्ये ओतून हा रवा 15 मिनिट असं भिजत घालून ठेवलेला आहे. आता इथं त्या कढईमध्ये मी काय केलं, त्याच वाटीने तेवढंच 1 वाटी तूप इथं घेतलेलं आहे. हे साजूक तूप आहे, घरचं बनवलेलं साजूक तूप आहे हे. आता त्या तुपामध्ये काय केलं, मी काही ड्रायफ्रूट्स आहेत ना तळून घेणार आहे. त्यामध्ये मी काजू बदाम घेतलेले ड्रायफ्रूट्समध्ये. अगदी छान असे तांबूस रंगावर काय करायचे, तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत. एकदम छान असे ड्रायफ्रूट्स इथं तळून झालेले आहेत. आता आपण ते बाजूला काढून ठेवूयात. आता त्याच तुपामध्ये त्याच वाटीच्या साहाय्याने मी काय केलं, 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली. आता साखर काय करायची, तुपामध्ये छान अशी विरघळून घ्यायची आहे. तिचा पाक वगैरे नाही करायचा, आपल्याला ती कॅरेमल करून घ्यायची आहे साखर. एकदम छान अशी वितळली गेली पाहिजे साखर. काय होतं, अशा पद्धतीने केलेला जो हलवा आहे की नाही तो खूप छान लागतो. त्याची टेस्ट आहे की नाही खूप मस्त लागते. आपण नेहमीच्या शिऱ्यालाच विसरून जाऊ अशा पद्धतीने हा माखंडी हलवा होतो. तर त्यासाठी काय, हे जे मी सांगितले ना ते प्रमाण एकदम योग्य आहे. आता इथं आपली काय झालेलं आहे, साखर छान अशी वितळली गेलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आणि तोपर्यंत इकडे 15 मिनिट आपला रवाही छान असा भिजलेला आहे दुधामध्ये. आता आपण तो भिजलेला जो रवा आहे की नाही दुधामध्ये तो घालून घेणार आहेत त्याच्यामध्ये, त्या तुपामध्ये. आणि साखर तर वितळलेली आहेच आहे अगोदरच. सर्व रवा मी आता हे तुपामध्ये घालून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आला आहे आपल्या हलव्याला. हा माखंडी हलवा खायला खूप म्हणजे खूप अप्रतिम लागतो. एकदम मऊ आणि मस्त, आणि चवही एकदम टेस्टी अशी लागते. आणि रंगही एकदम सुरेख असा येतो, एकदम छान असा रंग आणि लाजवाब अशी टेस्ट. त्यामुळे हा माखंडी हलवा खायला एकदम सुमधुर असंच तर लागतो. आणि अशा पद्धतीने एकदा आपण हलवा केला की नाही, आपल्याला नेहमीचा शिरापेक्षा असाच हलवा नेहमी करावा असं वाटतं आणि खावा असं वाटतं. तर पाहू शकता तुम्ही, ह्याच्यातल्या काय करायच्या, पूर्ण अशा गुठळ्या उलथण्याच्या साह्याने इथं फोडून घ्यायच्या आहेत. अजिबात त्यात गुठळी राहता कामा नये, अशा पद्धतीने पूर्ण अशा सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्या गुठळ्या. आता आपण इथं अर्धे ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात आणि अर्धे डेकोरेशनसाठी ठेवूयात. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेतलेत. नंतर इथं मी विलायची कुटली होती, तर हे विलायचीची पावडर आपण कुटलेली विलायची त्याच्यामध्ये घातलेली आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया विलायची आणि ड्रायफ्रूट्स. तर पाहू शकता तुम्ही किती छान आपला इथं हलवा तयार झालेला आहे. आपण आता सर्व करू. तर अशा पद्धतीने माखंडी हलवा तुम्ही पण कधी केला आहे का, मला कमेंटमध्ये सांगा. किंवा अशा पद्धतीने तुम्ही माखंडी हलवा एकदा करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.